शहर आणि परिसरातील ताज्या बातम्यांसाठी लोकप्रिय न्यूज टुडे चॅनलला आजच सबस्क्राइब करा। जुने सिडकोतील राजे छत्रपती मित्र मंडळ यंदा गणेशोत्सवात उज्जैनच्या प्रसिद्ध महाकालेश्वर मंदिराची भव्य प्रतिकृती साकारत आहे। 61 फूट उंच, 30 फूट रुंद व 50 फूट लांब अशी ही रचना असून 30 कुशल कारागीर गेल्या महिनाभरापासून काम करत आहेत। मंडळाचे गणेशोत्सवाचे हे 25वे वर्ष असून रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त N1 सेक्टर येथील राजे छत्रपती व्यायामशाळेमागील मैदानावर ही प्रतिकृती उभारली जात आहे। प्रतिमेमध्ये 12 बाय 30 फूट वॉकिंग गॅलरी, पारंपरिक स्तंभ, 25 फूट हॉलमध्ये शिवलिंग व गणपतीची व्यवस्था, गोल घुमट व 71 फूट शिखर उभारले जात आहे। नक्षीदार प्रवेशद्वार, POP लाकूड, बांबू, मेटल पाइप्स व पर्यावरणपूरक रंगांची सजावट तसेच आकर्षक प्रकाश योजना केली जात आहे। यावेळी मंडळातर्फे रक्तदान शिबिर व आरोग्य तपासणी शिबिरे होणार असून उज्जैनप्रमाणे नित्यपूजा व आरतीही पार पडणार आहे। नाशिककरांनी या भव्य सजावटीचे दर्शन घ्यावे असे आवाहन मंडळाचे संस्थापक व शिवसेना महानगर प्रमुख प्रवीण बंटी तितमे यांनी केले आहे। मित्र मंडळाचा हा रौप्य महोत्सव असून 25 वर्ष गणेशोत्सव सुरुवात करून या गणेशोत्सवाला पूर्ण होत आहे 25 वर्ष या 2025 मध्ये। तर प्रत्येक वेळेस आपण बघू की राजे छत्रपती मित्र मंडळाने आतापर्यंत म्हणजे का असे डेकोरेशन केले आहेत का जे नाशिकमध्ये झालेले नाही व त्याचे बक्षीस जे आहेत पण राज्य स्तरावर सुद्धा आपल्याला पहिलं बक्षीस आर पाटील ज्यावेळेस गृहमंत्री होते, उपमुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांच्या हस्ते सुद्धा सहारा समितीचं आपल्याला प्रथम प्राइज मिळालं होतं। असे भरपूरचे पुरस्कार राजे छत्रपती मित्र मंडळाला मिळाले आहे। या येत्या 2025 मध्ये आपण श्री महाकाल उज्जैनचा देखावा सादर करतोय। आपण बघू की नाशिकमध्ये असं एकमेव भव्य मंदिर राहील की जिथे पूर्ण हुबेहूब देखावा हा उज्जैन मंदिराचा इथे तयार करण्यात आला आहे। नुसता देखावाच नाही तर त्याच्याबरोबर पूर्ण ज्या चारी आरत्या असतील सगळं जे काय पूर्ण भक्तिभावाने की ज्या लोकांना उज्जैनला जाणं शक्य नाही त्यांना महाकालचं दर्शन हे इथे आपण घडवणार आहोत। आपण बघू की मंदिराची उंची 61 फूट उंच आहे, त्याची रुंदी ही 30 फूट आहे, तसेच 50 फूट लांब असं पूर्ण मंदिराचं आपण पूर्ण हे केलेलं आहे। पण मंदिरात येताना जे किती भाविक आले तर त्यांना व्यवस्थित दर्शन घेऊन ते परत बाहेर निघू शकतील अशी सगळी व्यवस्था इथे केलेली आहे। आपण बघू की भक्तिरूप म्हणजे उज्जैनला महाकालला झालोय असं पूर्ण लोकांना आल्यानंतर इथे भक्तिभावाने दर्शन होईल व सगळे लोक म्हणतील की आपण उज्जैनलाच दर्शन घेतले असं सगळं प्लॅनिंग आहे। यासाठी आपले उत्तर प्रदेशमधून जो 45 कारागीर आले आहेत ते गेल्या 1 महिन्यापासून इथे काम करत आहेत। त्यांनी सांगितलंय की 25 तारखेपर्यंत आमचं काम पूर्ण होईल। मी तुम्हाला एवढंच सांगतो की नाशिककरांनाच नाही तर पूर्ण महाराष्ट्राला हेवा वाटेल असा हा देखावा राहील। कारण जी कारागिरांची मेहनत आहे आपण बघू की समोर आता मंदिराची प्रतिकृती बनवायची सुरुवात आहे, अजून तर काहीच नाही, अजून तर पूर्ण मंदिर झाल्यानंतर पूर्ण त्याचं महाकालचं प्रतिबिंब जिथे तयार होईल उज्जैनच्या मंदिराचं असं हे पूर्ण ते करत आहेत। तर त्या कारागिरांचे सुद्धा आभार मानतो व मी नाशिककरांना आवाहन करतो की आपण सगळ्यांनी गणेशोत्सवामध्ये निश्चित या देखाव्याचा लाभ घ्यावा व उज्जैनचं महाकालचं दर्शन आपण घ्यावं अशी सगळ्यांना विनंती करतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। न्यूज टुडे नाशिक।